बघा मित्रांनो, जेव्हा एखादा वक्ता वक्तृत्व करत असतो तेव्हा त्याला श्रोत्यांची आवश्यकता असते. एखादा कलाकार कला सादर करत असतो तेव्हा त्याला रसिकांची दाद हवी असते. मात्र जेव्हा क्रिकेट खेळताना खेळाडू आहेत त्यांना प्रेक्षक वर्ग असल्याशिवाय त्यांच्या खेळामध्ये खरोखरच स्फूर्ती येत नाही. तर स्पीडअप करायचं आहे. कॅमेरामॅन आपण आमच्या प्रेक्षक वर्गाला थोडंसं बघू शकता आमचे प्रेक्षक वर्ग कुठे बघून बसून या सामन्यांचा आनंद घेत आहेत. खरोखर चांगलं वर्क केलेलं आहे पूर्ण आमच्या कॅमेरामॅन टीमने. पाहू शकता जिथे जागा मिळेल तिथे आमच्या वडूनवरचे खरोखर क्रिकेट चाहते रसिक सामन्याचा आनंद घेत आहेत. बघा, झाडाची आश्रय असो, सावली असो, त्यांच्यासाठी खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा कक्ष बनवलेले आहेत. असे पाहू शकताय तुम्ही प्रेक्षक वर्ग. घनश्याम, आपण जरा आपल्या रागावर क्रोधावर थोडं नियंत्रण ठेवा. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करा आणि स्पीडअप सुद्धा करा, जेणेकरून या स्पर्धेमध्ये गीतेश कांबेकर आणि समीर कांबेकर यांनी शिस्तबद्ध संघ, शिस्तबद्ध खेळाडू अशी बक्षिसे ठेवलेली आहेत. प्रिन्स ब्रुईजचं खरोखर जेवढं मानावं तेवढं धन्यवाद कमीच आहेत. खूप छान टेलिकास्ट दाखवलेला आहे. आता मात्र पहिल्या चेंडूवर मोठे फटकेबाजी घनश्याम आहे, स्वतः पोचतोय का? आणि घनश्याम सारखा खेळाडू पोचणार नाही यात शंकाच नाही. खलनायक आपण सांगू शकत नाही बागुल सर, कारण इथे आता सत्र जसं बदलत चाललेलं आहे. संध्याकाळीचं सत्र सुरू होणार आहे तसं मात्र या आता ट्विस्ट सुरू होणार आहेत. तर पहिल्याचा हादरा बसतो आदेशच्या स्वरूपात. गुरुनाथ भगत पहिल्या चेंडूवर विकेट मिळवत आहेत. विनीत जोशी, आता बघूया आम्ही टाइम शॉर्ट झालाय. क्षेत्ररक्षक आहेत 3, पोहोचतोय का? आणि पोहोचलेला आहे रोशन. या धावसंख्येवर बाद झाला होता. तर विनीत जोशी याने त्याच्याकडून काहीतरी शिकायला हवं होतं की संघ संकटात आहे. काय म्हणाल, काय चुकी झाली? आणि आपण पाहू शकाल खरं तर चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. कुठेतरी मला असं वाटतंय की चेंडूला पहिले बघायला हवं होतं, सुरक्षात्मक फटका खेळायला हवा होता, परंतु तसं काही पाहायला मिळालं नाहीये. अति घाई धोक्यात नाही, त्याचं उदाहरण म्हणून पाहू शकाल. आणि हा हॅट्रिक चेंडू आहे. पाहूया गुरुनाथ या ठिकाणी हॅट्रिक पूर्ण करतोय की नाही. अरे, गुरुनाथ भगत यांचे वर्गमित्र देवानंद पाटील सांगतायत की जर गुरुनाथ भगत यांनी हॅट्रिक घेतली तर 200 रुपयाचे पारितोषिक त्यांना देण्यात येईल. देवानंद उंदीर पाटील यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. गुरुनाथ भगत आपणास हॅट्रिक साठी. मात्र समोर आहे क्रिस गेल, ज्याला मी क्रिस गेलची उपमा दिलेली आहे कारण त्याची फटकेबाजी तशीच असते. योगेश, निश्चितच एक सांगूशी वाटते की आपले स्कोररच्या अनुभवातून की ज्यांच्याकडून चांगला परफॉर्मन्स झाला होता कालच्या दिवसभरात आणि अपेक्षा होती तेच कुठेतरी आता बॅकफुटवर आलेले आहेत. हो, बरोबर आहे. समीर कांबेकर स्वतः गोलंदाज आहेत, मी गोलंदाज आहे. आम्ही जेव्हा सराव करतो ना आम्हाला लांब लचक षटकार मारतात ते फलंदाज. मात्र इथे बघा, जेव्हा गरज आहे तेव्हा या फलंदाजांनी खरोखरच खूप निराशा केलेली आहे. आणि समीर कांबेकर गुणलेखक म्हणून बरोबर सांगत आहेत की फ्लॉप शो झालेला आहे अनेक खेळाडूंचा. गुरुनाथ भगत स्वीप केलेला आहे चेंडूला. चेंडू येते लॉंग लेग कडे, मात्र तिथे थोडीशी आउटफील्ड खराब असल्या कारणाने 2 धावा मात्र फलंदाजाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या होत आहे समीर 3. डावखुरा हो, अतुल चौगुले
यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. क्षेत्ररक्षक जयेश पाटील जेपी. जर जेल घेताय तर तब्बल 222 रुपये. जेपी हात वरती करा, आमच्या प्रेक्षकांना बघूया. हा पॉइंटला बघूया, त्यांना ठेवलंय पण बघा कुठल्या जागेवर, जिथे मोहम्मद कैफ, युवराज सिंग, रिकी पॉन्टिंग क्षेत्ररक्षण करतात तिथे. बागुल सर, दुपारचं सत्र आहे आणि डावखुरा फलंदाजाचा दबदबा पूर्ण दिवसभर आपल्याला पाहायला मिळालेला नाही. कदाचित अजयकडून तशी फलंदाजी पाहायला मिळू शकते. निश्चितच हवा त्या दिशेने आहे, म्हणजे त्याचा फायदा त्याला उचलावाच लागेल, घ्यावाच लागेल. काल खूप डावखुऱ्या फलंदाजांनी प्रदर्शन केलं. रवीश असो, दिनू असो, की चिराग असो, मात्र आज डावखुरे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. उंच आता बघूया, हवा घेऊन जाते का नाही. सीमारेषी लगत अजय फेल होते. एका षटकामध्ये 3 फलंदाजांना माघारी पाठवलं होतं. या सामन्यात सुद्धा 3 फलंदाजांना माघारी पाठवलेलं आहे. म्हणजे बघा हा 40 प्लसचा खेळाडू किती दर्जेदार गोलंदाजी करतोय. काय म्हणाल सर, या खेळामध्ये तारुण्यालाच वाव असते? निश्चितच वाव असते म्हणा, किंवा चांगला जो परफॉर्मन्स करेल त्याचं नाव निश्चित घेतलं जाईल, त्याच्या मेहनतीला वाव दिली जाईल, त्याचं कौतुक करावं लागेल, त्याला बक्षीस सुद्धा द्यावं लागेल. जो जो चांगला परफॉर्मन्स करेल त्याचं नाव होणार आहे, त्याला ओळखणार आहेत. तर आता कोण येतोय मैदानात? दीपक अरविंद पाटील, हा डिटेल फलंदाज. या वडूनगर गावातील सर्वात विस्फोटक फलंदाजांची जर यादी आपण केली तर त्याच्यामध्ये दीपक यांचं नाव निश्चितपणे घेतलं जाईल. आणि त्यांनी रेड सिग्नल देणारी रेड टोपी पण परिधान केलेली आहे, की गोलंदाजांनी त्यांना सहज घेऊ नये. जेपी साठी सुवर्ण संधी आहे. हा शेवटपर्यंत संधी राहील. मिलिंद येतोय, हलका हाताने चेंडूला कट केलेला आहे. चेंडू जातोय थर्डमॅन सीमारेषेकडे. बघूया, आणि दीपक यांची रनिंग जर बघितली आपण तर बघा, अगदी सहज पूर्ण केल्या 3 धावा. डोळ्यांचे पारणं फेडते ना फेडते तोच 3 धावा पूर्ण. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. गोलंदाजी मार्गावर मिलिंद. स्ट्राईक साठी दीपक पाटील सज्ज होतोय. बघूया, धावसंख्या 7. आता मात्र ड्राईव्ह केले, ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण जेपीच्या माध्यमातून. जयेश पाटील, मिलिंद. बघूया रुपेश साठी. आता मात्र रिवर्स, काय जवाब शॉट. डावखुळ्या फलंदाजाला लाजीव याच्यापेक्षा भारी. फलंदाजी आहे सर. पवन, अंकुश, दिनू, चिराग आणि रवीश यांना जे जमलं नाही, गणेश बालाराम पाटील या डावखुऱ्या फलंदाजांना काल जमलं नाही, त्याच्यापेक्षा अप्रतिम असा फटका हा रुपेश या उजव्या हाताच्या फलंदाजाच्या बॅटमधून. काय म्हणाल या शॉट बद्दल? असं क्षणासाठी वाटलं की कोणीतरी डावखुऱ्या हाताचा फलंदाजी करतोय की काय.
काय अप्रतिम फटका त्याच्या बॅटमधनं, ज्या डावखुऱ्या फलंदाजांना जो फटका खेळता आला नाही तो फटका, ते इलेव्हेशन. व्हॉट अ स्ट्रोक फ्रॉम हिज बॅट, हार्ड हिट, हाय इन द एअर, आउट ऑफ द पार्क. आणि या फटक्याची तारीफ होणार नाही असं होऊ शकत नाही. आईदेवी क्रीडा मंडळामध्ये जो खेळाडू खेळतोय त्या क्रीडा मंडळाकडून या फटक्याला 200 रुपये, रॉन कारभारी याच्याकडून 100 रुपये. बघा याला म्हणतात क्रिकेट. एक फटका चांगला आलाय ना, संयमाने खेळूया. 2 धावा सुद्धा आपण घेऊ शकतो मैदानाच्या कुठल्याही कोपऱ्यात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 16. खरोखर मन जिंकलेले आहेत. ओहो, दीपक दीपक जर तुम्ही 4 धावा धावून काढल्या एका चेंडूवर, तर तुम्हाला अजय यांच्याकडून तब्बल 222 रुपये. त्याच्यासाठी तुम्हाला एखाद्या बिलामध्ये किंवा चिंबारीच्या झाडाच्या अडगळीमध्ये मारावा लागेल चेंडू. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा मारा. बागुल सर, एक विरंगुळाची गोष्ट सांगतो. जुन्या जमान्यामध्ये असं होतं की चेंडू कुठेही जावा, बिडात जावा की फटीत जावं, धावा तेवढ्या धावा, जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत धाव. तसं बक्षीस लावलंय अजय यांनी. धावसंख्या 18. आता मात्र पवित्रा बदलला होता जसा फलंदाजाने, गोलंदाजाचा सुद्धा दिशा बदलली. मात्र पंच आमच्याकडे वळतात, केवळ नाईक सांगतात की हा वाईट चेंडू आहे. अवांतर 1 धाव पडून काढलेली, वाईटच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 2 धावाने पुढे सरते 20. खरोखर डीजे ऑपरेटर असो कुंदन नागेश पाटील की सचिन अमृत पाटील असो, नितेश तरे यांचं सुद्धा योगदान विसरता कामा नये. प्रत्येकाने या स्पर्धेला खरोखर अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे. बघा आम्ही म्हटलेलं आहे, खरोखर. बघा डीजे ऑपरेटरने गाणं सुद्धा हरलेलं आहे. छोटे मिया म्हणजे मिलिंद आणि बडे मिया म्हणजे दीपक, दोघे बंधू आहेत. भलेही सख्खे बंधू नसतील, मात्र बंधू आहेत. आणि बडे मिया तो बडे मिया होते. बघा षटकाराने लगेच धावसंख्या झालेली आहे ती 26. बागुल सर, दीपक जेव्हा मैदानात उतरले तेव्हा मी म्हटलं होतं की वडोणा गावात एक विस्फोटक फलंदाजापैकी हा फलंदाज आहे. आणि त्याने दाखवून दिलेलं आहे हा षटकार पेश करून की अजूनही मी विस्फोटक फलंदाजामध्येच गणला जातोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर. हो, आणि दीपक पाटील यांनी जो षटकार मारला, खरोखरच त्यांच्या मुलाकडे चेंडू आला होता आणि मुलाचा त्यांच्या आज शुभ वाढदिवस सुद्धा आहे, संचित दीपक पाटील याचा. तुला मी तुझा काहीच करणार नाही. पहिले तुम्ही अतुलला बक्षीस दिला का? नाही दिला. नाही तर नाही. चला स्पीडअप करा, वेळेच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करा. ऑफिशियल कॉल कमिटीकडनं दिला जातोय. अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. यानंतर 2 षटकं राहिलेली आहेत, 12 चेंडू राहिलेले आहेत. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, हे आपल्या समोर घेऊन येणार आहेत बागुल सर. धन्यवाद यहाँ योगेश चिकने. हमने देखा 2 ओवर की समाप्ति हो चुकी है, रन हो चुके हैं 26 और विकेट गिर चुके हैं. अब तक उन्होंने 3 विकेट गंवा चुके हैं. पहला विकेट आदेश जो कि 0 पर आउट हो चुके हैं. विनीत भी 0 रन बनाकर आउट हो चुके हैं. उनके बाद आए थे अजय जो कि केवल 1 रन बनाकर आउट हो चुके हैं. गेंदबाजी के लिए यहाँ पर घनश्याम आ चुके हैं और उनका सामना करेंगे बल्लेबाज रुपेश के लिए अगली गेंद. ये देखिए हवा में गेंद, ओ हो, क्या जबरदस्त कैच.
थी, हालांकि 16 रन बनाए जिसमें शामिल था एक छक्का और अच्छा योगदान रहा उनका। आज 16 रन बनाकर आउट हो चुके हैं। जब जरूरत थी उस जरूरत समय में उन्होंने अच्छा योगदान दिया अपने टीम के लिए और ये काफी बड़ी सफलता है। यहां पर आते ही नए ओवर के पहले ही गेंद पर अपना विकेट उन्होंने फेंक दिया। हवा में खेला था, ऊपरी सिरा लगा था, लेकिन खिलाड़ी वहां पर कैच के नीचे आए जिन्होंने बेहतरीन कैच लिया। अगली गेंद यहां पर घनश्याम द्वारा, ये देखिए हवा में उड़ाया है गेंद। ये गेंद शॉर्ट एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी, डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी, बेहतरीन कैच, आउट। हमने देखा संभल कर खेलना था, जहां पर आउट हुए थे दीपक, उसके बाद तुरंत ही आउट हो चुके हैं संदीप। हो, जेपी यांना बक्षीस ठेवले होते त्यांच्या मित्रांनी, अतुल चौगुले यांनी, आणि झेल पकडलेला आहे. लगेच त्यांनी मानधन सुद्धा दिलेलं आहे, आमच्याकडे सपोर्ट केलेलं आहे. जय गावदेव हा संघ आता विजेता जो झाला होता त्या संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत राहुल पाटील याच्याकडून, राहुल रमाकांत पाटील याच्याकडून, की मी खेळत नसतो तरी मला पूर्णपणे ऑनलाईन पाहून सपोर्ट आहे त्या संघाला. खूप खूप धन्यवाद राहुल पाटील. घनश्याम को आते ही सफलता मिल चुकी है और ये घनश्याम हैट्रिक पर है। क्या ये हैट्रिक पूरा कर पाएंगे? दुसऱ्या सामन्यात लगातार पहिल्या चेंडूवर विकेट घेतलेला आहे घनश्याम याने. बघूया दुसरा हॅट्रिक वीर होतो का या स्पर्धेतील. अगली गेंद हैट्रिक के लिए घनश्याम द्वारा, क्या ये हैट्रिक होने जा रही है? हो, ये हैट्रिक गेंद थी लेकिन बल्ले पर नहीं ले पाए। कोशिश अच्छी थी, गति परिवर्तन हमने देखा, बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश थी लेकिन काफी संपर्क नहीं कर पाए। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, हालांकि 1 फुट का अंतर था बल्ले और गेंद के बीच। सुरक्षित जाकर पहुंची विकेट कीपर के दस्तानों में, मौका नहीं दे रहे। हालांकि घनश्याम ने शुरुआत अच्छी की, पहले ही बैक टू बैक 2 गेंदों में महत्वपूर्ण विकेट उन्होंने लिए, चटकाए। पटकी हुई गेंद थी, हवा में गेंद, अपने फॉलो थ्रू में कोशिश करेंगे। हो, ये आउट, बड़ी मछली जाल में फंसी हुई। यहां पर घनश्याम ने जो शुरुआत की है, योगेश, हमने देखा बैक टू बैक 2 विकेट, उसके बाद हमने देखा डॉट गेंद की उन्होंने। हैट्रिक भले उन्होंने नहीं की लेकिन 3 विकेट तो उन्होंने अपने ओवर में चटकाए हैं। काफी मुश्किल समय का यहां पर सामना करना पड़ रहा है बल्लेबाज, एक के बाद एक बल्लेबाज आउट हो रहे हैं। जिन्होंने पहली सफलता, पहले बल्लेबाज आउट हो चुके थे आदेश, उसके बाद आउट हो चुके थे, नहीं इस ओवर में रुपेश आउट हो चुके जो कि 16 रन बनाकर आउट हो चुके, दीपक उसके बाद आउट हो चुके हैं, उसके बाद डॉट गेंद और संदीप। तो 3 विकेट उन्होंने महत्वपूर्ण चटकाए हैं इस अपने ओवर में, कोई मौका नहीं देना चाह रहे हैं। अच्छी गेंदबाजी, सटीक गेंदबाजी यहां पर वो कर रहे हैं अपने ओवर में। अगली गेंद इस बीच फिर से एक बार घनश्याम द्वारा, ये देखिए ऑप्शन के बाहर गेंद थी, ये कोशिश बढ़िया, हो ये आउट। सामने लगाई है योगेश, 4 विकेट उन्होंने लिए अपने ओवर में, केवल 1 गेंद डॉट। हालांकि अभी हर एक गेंद पे उन्होंने विकेट चटकाया है और ये आइकॉन प्लेयर फॉर्म में आते हुए सटीक गेंदबाजी। मला तर वाटते बागुल सर, रुपेशने जी रिव्हर्स स्वीप मारून जी चुकी केली तिथून बघा त्यांची गच्चनची सुरू झाली. एक रिव्हर्स स्वीपला एक जबरदस्त षटकार आला होता, त्यानंतर मात्र त्यांना मोह आवरता आला नाही आणि भगत आलाय, अंकित येतोय. इस बीच फिर से एक बार हैट्रिक पर रहेंगे. असं कारिवली येथे जी गोलंदाजी केली होती घनश्यामने, 5 विकेट घेतल्या होत्या लगातार आणि एकही धाव दिली नव्हती, त्याचप्रमाणे ही गोलंदाजी आपण पाहतोय. जी हाँ दोस्तों, जाने माने खिलाड़ी है घनश्याम,
जिनको सब पहचानते हैं अपने गेंदबाजी के लिए। ये देखिए हैट्रिक पर, हो हवा में गेंद, ओ इनसाइड आउट खेला है, गेंद जाएगी सीधे 6 रनों के लिए। गजब का स्ट्रोक। दोन्ही संघाचे नायक कर्णधार आपण यायचंय। इनिंग समाप्त झाल्यानंतर लगेच आपल्याला नाणेफेक करून घ्यायची आहे। तारीफ करनी होगी यहाँ पर घनश्याम की, जिन्होंने अपने ओवर में 4 विकेट उन्होंने चटकाए हैं, केवल 1 रन खर्च किया। उसके बाद में उनको जो छक्का लगाया है, क्या जबरदस्त स्ट्रोक खेला, इनसाइड आउट खेला, शॉर्ट डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी थे, उनके सर पे से 6 रनों के लिए। और इसी के साथ 3 ओवर की समाप्ति हो चुकी है और रन बन चुके हैं, रन संख्या हो चुकी है। अब तक का स्कोर अतुल चिकणे गोलंदाजी येते। दीपराज याने जर या षटकात षटकार मारला तर धितेश पाटील याच्याकडून कुठल्याही धाब्यावर मेजवानी। नेवर की पहली गेंद, इस बीच कारपेट ड्राइव। मिड विकेट के खिलाड़ी जब तक आते नहीं, पहुंचते नहीं, गेंद को हाथ में लेते नहीं, तब तक 2 रन लेने का मौका। 2 रन उन्होंने लिए। क्या गजब की रनिंग बिटवीन द विकेट रही है। हालांकि आखिरी ओवर में मैं तो कहूंगा योगेश, लगभग यहां से 10-15 भी रन आते हैं तो एक डिफेंडेबल टोटल देख सकते हैं हम लोग स्कोर कार्ड पर। होऊ शकते, बरोबर सांगितले तुम्ही। कारण याआधी आपण सकाळचा पहिला सामना बघितला, उज्ज्वल गुरव यांनी शेवटच्या 2 चेंडूवर षटकार मारल्यानंतर अशी टोटल उभारली तर त्यांच्या गोलंदाजांनी सामना जिंकून दिला। लेकिन कोशिश रहेगी यहां पर बल्लेबाजों की बड़े स्ट्रोक खेलने की। इस बीच फिर से एक बार अतुल अपने गेंदबाजी मार्ग पर। ये देखिए शॉर्ट पिच गेंद थी, हवा में गेंद फिर से एक बार, लेकिन मिस टाइम स्ट्रोक। काफी देर तक हवा में थी, कोई खिलाड़ी वहां पर नहीं पहुंच पाए। डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है, जिन्होंने जैसे ही गेंद हाथ में मिली फेंक दिया, लेकिन इसका फायदा उठाएंगे बल्लेबाज। देखिए थ्रो नहीं आई ठीक तरीके से, उसका फायदा जरूर मिला बल्लेबाजों को। बागुल सर 3 धावा गेलाय हे जास्त चुबलं नाही, मात्र स्ट्राईक रोटेट झाली आणि अनिकेत याच्याकडे जे स्ट्राईक आलेलं आहे खरोखरच आता संघाला थोडी घातक असेल। 3 धावांनी धावसंख्या झालेले 37। गुणलेखक समीर कांबेकर एकदम चोख कामगिरी बजावताना काय स्ट्राईक रोटेट झाले त्याचा परिणाम पाहायला मिळणार आहे, बघूया। लेकिन कोशिश रहेगी यहाँ पर लंबा हिट लेने की। अगली गेंद इस बीच देखिए हवा में गेंद बिल्ली के बीच में लिया और ये है गेंद जाएगी सीधी 6 रनों के लिए। अरे होगी तेरी दांडी। दीपराज गुरवसाठी सुवर्ण संधी आहे। षटकाराला उज्ज्वल कडून 555 रुपये, त्यानंतर स्ट्राइक पर आएंगे
सुरू मात्रेकडून सुद्धा 333 रुपये षटकाराला. स्ट्राइक पर दीपराज, ये अगली गेंद उनके लिए, ओ हो, ये गेंद सीधी 6 रनों के लिए. है माय भवानी. उज्ज्वल गुरव ज्येष्ठ बंधू आणि सुरू म्हात्रे यांच्याकडून तब्बल 500 रुपये आमच्याकडे जमा झालेले आहेत. नंतर सामना झाल्यावर दीपराज गुरव आपण या स्टायलिश षटकारासाठी ते 500 रुपये घेऊन जायचे आहेत. विवेक पाटील आणि सचिन पाटील यांना विनंती करेन, आपण नाणेफेकी करून घ्यायची. आपल्याला नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचंय. प्रभा एंटरप्राइजेस से कप्तान और जय भोलेनाथ टाइगर्स के कप्तान, प्लीज टॉस के लिए. जी हाँ दोस्तों, हम टॉस लेने जा रहे हैं. काफी अच्छा मुकाबला था, हमने देखा, अच्छा फिनिश किया उन्होंने, और आगे इसी तरीके से इस मैच के बाद और एक बेहतरीन मुकाबला होने जा रहा है. उसके टॉस के लिए हम आगे बढ़ेंगे. टॉस के लिए यहाँ पर आ चुके हैं विवेक पाटिल जी है, उनके शुभ हाथों से हम एक टॉस लेने जा रहे हैं. दोनों कप्तान यहाँ पर है, तो दोनों को बधाई देते हुए टॉस के लिए. और तो दोनों कप्तान यहाँ पर है. वीपीएल ऐसा कॉल दिया है, और वीपीएल 2022, तो आपको रिक्वेस्ट है, आप विराजमान हो चुकी है. बहुत बहुत धन्यवाद. तर टॉस जिंकलेला आहे. सगळ्यात प्रथम काय निर्णय? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचं कारण? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण समोर चांगली टीम आहे प्रभा एंटरप्राइजेस, म्हणून कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. निश्चितच. आता कालच्या दिवसभरात म्हणा किंवा आज सुद्धा तुम्ही मॅचेस खेळलात, या मैदानाचा अनुभव आणि क्षेत्ररक्षण करताना काय गोष्टी अशा लक्षात घ्याव्या लागतील, किंवा गोलंदाजी करत असताना कोणत्या गोष्टींवर खास करून लक्ष देशील? फिल्डिंग चांगली करावी, मिस फील्ड नको. मिस फील्डला जास्त धावा जातात, कमीत कमी मिस फील्ड होतील याचा विचार करण्यात येईल. आणि काय ही पिच जी आहे ही बॅटिंगला सपोर्ट करते की गोलंदाजीला? दोन्हीसाठी विकेट आहे ही, बॅटिंग बॉलिंग दोन्ही. जर बॉलिंग चांगली टाकली तर बॉलिंग पण चांगली, बॅटिंग चांगली तर बॅटिंग पण चांगली आहे. निश्चितच पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आपल्याला आपण किती लक्ष ठेवाल, किती धावा बनवाल समोरच्या संघासाठी? 50 ते 55. आणि असे कोणते फलंदाज आहेत की जे आत्ताच्या दिवस म्हणजे काल आज चांगली कामगिरी करतात? आता आहे दिनेश दादा आहे, योगेश आहे. आणि हे पहिलंच पर्व आहे, याचं अतिशय चांगलं आयोजन केलेलं आहे, लाईव्ह टेलिकास्ट आहे, प्रचंड मेहनत या सगळ्यांनी घेतलेली आहे. याबद्दल काय म्हणशील, किंवा हे सगळं करत असताना तुला काय वाटलं, किंवा कोणता अनुभव आला? मला खूप अनुभव आला. राजादाने स्पर्धा एकट्याने केली आयोजन, सर्वांचं गावाचा सपोर्ट होता त्याला. खूप खूप धन्यवाद. तुम्हा दोघांनाही पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. तर मित्र हो, लगेचच वळूया आपण. आता नाणेफेकी झालेली आहे आणि टॉस बॉक्समध्ये तेथे असतील आमचे सहसमालोचक योगेश चिकणे. ओव्हर टू हिम. धन्यवाद. खरोखरच मजा आणली अनिकेत आणि दीपराज गुरव यांनी, कारण संघ अडचणीत असताना शेवटच्या षटकामध्ये तब्बल समीर कांबेकर सांगते किती धावा कुठल्या गेल्या? 21 धावा कुठल्या गेलेल्या आहेत. आणि अशा रीतीने शेवटच्या षटकामध्ये बघा चांगली कामगिरी होते ना, तेव्हा गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना हुरूप येत असतो. अनिकेत
पहिल्या चेंडू पासून सुरुवात केली घनश्याम यांनी. चौकार, चेंडू सीमा पार. क्या शुरुआत की है उन्होंने, बेहतरीन शुरुआत, आते ही उन्होंने चौका लगाया है और खास तौर पर ऐसी ही शुरुआत करनी होगी, विस्फोटक बल्लेबाजी करनी होगी, विध्वंसक बल्लेबाजी करनी होगी. हालांकि उनके सामने टारगेट जो है 54 रनों का, और 54 रनों का लक्ष्य का पीछा करते वक्त कुछ इसी तरीके से शुरुआत करनी होगी. काफी अच्छी कोशिश की थी लेकिन ये गेंद जो है बाउंड्री लाइन के बाहर जाएगी 4 रनों के लिए. घनश्याम ने, जिसे कि पहले ही देखा हमने, इससे पहले जो मैचेस में जिन्होंने बल्लेबाजी की है खास तौर पर प्रभावित किया था और प्रभावशाली रहे थे घनश्याम के लिए. अगली गेंद अनिकेत द्वारा, ये देखिए बल्ले पर ठीक तरीके से नहीं ले पाए. हवा में गेंद थी लेकिन शॉट थर्ड मैन के दिशा में गेंद को रोका गया और हाथ में लिया, जैसे ही वैसे ही फेंक दिया और जैसे तैसे वहां पर रन पूरा करते हुए बल्लेबाज. पहले गेंद पर चौका लगाया, दूसरे गेंद पर एक. अनिकेत जर हॅट्रिक घेता लगातार 3 फलंदाज बाद करतायत. त्यांचे वडील इथे सामना बघत आहेत. रवींद्र वसंत पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. सकाळपासून त्यांच्या सुपुत्रासाठी ते बक्षीस लावत आहेत, मात्र मुलगा काही बक्षीस पटकावत नाहीये. मात्र याआधी त्यांनी एक षटकार मारला होता, 2 षटकार मारले होते. चांगली कामगिरी केली आहे अनिकेत यांनी. अष्टपैलू कामगिरी, उभरते खेळाडू आहेत. वागुल सर, तुम्हाला सांगायचे झालं तर अनिकेत झाला, त्यानंतर काल गोलंदाजी केलेला सोनू झाला, विवेक केवल बारक्या झाला, धीरज चिक्कू पाटील झाला. अनिकेत याने जर घनश्याम सारख्या आयकॉन खेळाडूला माघारी पाठवले तर आतिश रमेश पाटील तब्बल 200 रुपये. आयकॉन खेळाडूचा विकेट घ्यायचा आहे, साधी सुधी गोष्ट नाही. धावचीत जरी झाला असता तरी नक्कीच समाधान झालं असतं अनिकेत याला. धावसंख्या एकेरी धावाने पुढे सरकते 7. तो योगेश, हमने देखा कि अच्छी शुरुआत करने की कोशिश है. ये देखिए फुल टॉस गेंद, हो गेंद सीधी कमेंट्री बॉक्स के भीतर, डीजे वाले के पास. खरोखर षटकार आमच्या समालोचन कक्षाच्या आजूबाजूला. आणि विशाल गोरखनाथ पाटील यांनी आम्हाला संधी दिली की समालोचक करताना जर तुम्ही झेल पकडला सीमारेच्या बाहेर तब्बल 1000 रुपये देण्यात येणार आहेत. हो, ये तो क्रिकेट के इतिहास में पहली बार हो रहा है जो कोई अनाउंस कर रहा है कमेंटेटर्स के लिए. लेकिन बेहतरीन शुरुआत करके दी है अनिकेत के. खास तौर पर हमने देखा अनिकेत के ओवर में हालांकि रन आ चुके हैं अब तक 13. अगली गेंद आता मात्र मिस टाइम शॉट झाला. क्षेत्ररक्षक आहे, आदेश आहे ते चुकी करणार नाही आणि या बरोबर माघारी पडतावे लागेल रोशन याला. ए जी ओ जी लो जी सुनो जी मैं हूं मनमौज. समाप्ति, रन हो चुके हैं 13 एक विकेट के नुकसान पर. लेकिन योगेश, मैं तो कहूंगा कि आज पूरे दिन में जो मैचेस हुए हैं सभी के सभी मैचेस एंटरटेन किया है. काफी अच्छा मनोरंजन हो चुका है सभी का. तो गेंदबाजी के लिए यहां पर आ चुके हैं गेंदबाज जिनका नाम है विनीत. अब तक का स्कोर हो चुका है 13. 40+ छत्रपती शिवाजी 40+ संघ असो, विक्रम स्पोर्ट असो,
कोणत्याही संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण या मान्यवर कक्षामध्ये येऊन सामन्यांचा आनंद घ्या. अनेक 40+ खेळाडू आहेत, सामने बघत आहेत. वातावरणाच्या अनुषंगाने खेळाडूंनी सहकार्य करा, स्पीडअप करा, घाई करा, त्वरा करा. विनीत जोशी येतोय गोलंदाजी मार्गावर. बाकुल सर, विनीत यहाँ पर आ चुके हैं गेंदबाजी के लिए. विनीत has brought into the attack for the second over. Here we go. The first ball, short pitch ball, tapped it, and the ball will be traveling into the deep square leg region area. Meanwhile, the batsman will be getting single. It's a good tactic. It's a good efforts made by all these batsmen because they are looking on every delivery. They are trying to get runs, and which is very important. They are keeping themselves very busy. अनिकेत यांनी जर कुठल्याही प्रकारे झेल घेतला तर प्रत्येक झेलसाठी त्यांच्या वडिलांकडून रवींद्र वसंत पाटील याच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार. गोलंदाजी फलंदाजीमध्ये नाही पटकावले तरी क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा संधी आहे तुम्हाला. A lot of prizes have announced, lot of opportunity, and this time outside of the off stump, but definitely the umpire is going to call it no. पंचांची वाद संघबाद. पंचांची No arguments, वाद please. बरोबर, संघ बाद आणि आमच्या आयोजकांची करू नका नाद. चला पंचांचा कोणी विशेष करून सूचना द्यायच्या नाहीत. पंचांचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल. बघूया काय क्षणचित्रामध्ये दिसतंय आपल्याला. काय डिसिजन, हा पंच काहीतरी सांगतायत. वाईड चेंडू आहे, बरोबर. चला, पंचांना आपण देव मानून त्यांचा निर्णय आपण स्वीकार करूया. चला चला, वातावरण बघा ढगाळ झालेलं आहे, कदाचित सावट दिसतंय इथे. He comes out and beautifully driven. There is the ball going into the deep extra cover region. The ball is traveling into the gap and that will be going for the boundary. What a stroke from him. He found the gap and that goes for the boundary. थँक्यू. बाहुल सर, घनश्यामच्या सोबत मी लहानपणापासून, म्हणजे तो लहान असताना मी खेळत आलेला आहे. आणि घनश्याम यांचे एक वैशिष्ट्य आहे, त्याला जर कोणी डिचवलं ना की तो जास्त जरा रंगात येतो आणि इन फॉर्ममध्ये येतो. आणि त्याला कोणी जर म्हटलं की आयकॉन खेळाडू फ्लॉप आहेत, मग त्याने सांगितलं की बघा माझा खेळ, तेव्हा तुम्हाला समजेल की आयकॉन खेळाडू कसा खेळतोय. आणि त्याचा खेळ करून दाखवलेला आहे या घनश्याम याने. Here Ghanshyam is one of the great batsmen. Played it uppercut and the ball will be going into the deep point region area where there is no one. And definitely let's see the umpire decision. What happens there? He will be definitely giving us decision. And definitely yes, this is the boundary. वट्टाण्याचा पोचताना रजे उरुटको टनाटना रजे उरुटको टनाटना पाय घसरून करल्यावर तुझं बोंबल टनाटना तुझं बोंबल टनाटना. बघू शकता आमचे प्रेक्षक वर्ग किती तल्लीन होऊन सामन्याचा आनंद घेत आहे. ललित मुकादम असो, म्हात्रे असो, कुलदीप म्हात्रे, धीरज धुमाळे असो, आले तुम्ही भाया, तुम्ही पण आले आहात. धावसंख्या झाली या चौकारांशी 23. घनश्याम ऑन फायर. विनीत जोशी. He misses that and totally beats that straight to the wicket keeper's hand. बघा, हाच विनीत जोशी आहे ज्याने 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना 3 चेंडू निर्धाव टाकले होते. कुणाला? कुलदीप म्हात्रे यायला. त्याला मात्र घनश्याम याने तारे दाखवलेले आहेत. तिथे व्यत्यय येते खेळाडूला, कृपया सहकार्य करा, जोराने ओरडू नका. Here he goes.
and the uneven bounce, and this is the wide. Extra run will definitely add into the scorecard. गिरीश पाटील चक्रीवादळ म्हणून म्हटलंय, तर मग घनश्याम यांना काय म्हणाल? वावटल? Definitely, it's called Wautal or maybe a Chakri Wadal. A lot of words are there, but Wautal is the best word for him. त्याला आमच्या आग्री भाषेमध्ये वाघुळ म्हणतात. तुमचं आडनाव बागुल आणि इथे तिला म्हणतात आम्ही वाघुळ. And that's why I am like that. आणि तिथे घनश्याम याला उपमा दिली आम्ही. ती वाघुळ अशी असते की सर्वांना घेऊन असे गोल गोल फिरत 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 आकाशामध्ये जाते. I'm its brother. हा आडनाव सरनेम ब्रदर. विनीत जोशी. Misses, and once again we have seen, as you have said, Yogesh, he is a good bowler. Back to back 3 dot deliveries, we cannot forget. How can we forget that? बरोबर आहे, त्यांची कामगिरी विसरू शकत नाही. धावसंख्या 24. हाच तो गोलंदाज ज्याने 4 धावांची आवश्यकता असताना 3 चेंडू निर्धाव टाकले होते. That he dancing down the ground once again, he misses, and I think umpire is going to give not at any decision has come to us. पंच आहेत, पंचांशी तुम्ही चर्चा करू नका. But Yogesh, is it going to rain? Clouds are in the sky. It's a सांगू dark शकत day. नाही, सांगू शकत नाहीये. मात्र आपल्याकडे राखीव दिवस आहे उद्याचा, त्याचा भरोसा ठेवू नका. बघूया बघा, चेक करा क्षणचित्रामध्ये. व्हाईट आहे, बाकी क्रीजच्या बाहेर चेंडू दिसत नाही पडलेला. व्हाईट चेंडू बरोबर पंचाने दिलेला आहे. योग्य पंचगिरी केवळ नाईक आहेत तिथे पंच मुख्य. And Keval Naik has a good experience. He has done a lot of umpiring in many tournaments. So that's why, his decisions are not going to be always right. He is the man who has a lot of experience. Vinith once again on his bowling mark. A beautiful ball, and the umpire raises his finger. He will have to go. फोन येत आहेत की आमच्या इथे पाणी सुरू तर झालेले आहे, तुमच्या इथे काय परिस्थिती आहे. आताच काल्हेरवरून फोन आला होता. आपले युवक आहेत जे जॉबवर आहेत सध्या, सांगतायत की पटापट घ्या कारण इकडे जॉब सुरू आहेत. पवन पाटील यांनी अशी सूचना केलेली आहे. चला, पावसाचा सावट आहे. भावेश भगत चला ना, समजते आपल्याला बदललेलं आहे अचानक वातावरण. चला, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा कृपा करून. सोनटक्के इथून सुद्धा मेसेज आलेला की आमच्या गावात तर एकदम धुवाधार पाऊस आहे. तुमचे स्पर्धा कशी चालते? नाही, इथे आपण रोखून ठेवले. आपला एक माणूस आहे, फोन करून सांगितलंय की थांबा जरा, आमचं सगळं आटपू द्या, नंतर तुम्हाला पाहिजे तेव्हा या. हो बरोबर. आमच्या गावात अरुण आहेत ना, त्यांनी वरुण देवाला फोन केला होता. निश्चितच त्याच अरुण, त्यांचा आठवण ना आली मला, पण आहे कोणीतरी. वारंवार कमिटीला तुम्ही बोलवू नका आणि जे पंच निर्णय देतात ते माना ना, त्याच्यामुळे तर आपलं वेळ खूप वाया जात आहे. तो 2 ओवर की समाप्ति हो चुकी है, रन हो चुके हैं 25, 2 विकेटों के नुकसान पर. चला, स्पीडअप करायचंय. वेळेच्या बाबतीत प्लीज सहकार्य करा, वारंवार सांगितलं जात आहे. आणि जर का पाऊस आला, पाऊस होणार नाही. आने वाले 12 गेंदों में 29 रनों की आवश्यकता. इस बीच देखा हमने ऑफ स्टंप के बाहर काफी गेंद वाइड, और वाइड घोषित करने के बाद रन संख्या जरूर आगे बढ़ेगी. 26. 12 चेंडू आणि 14च्या सरासरीने आता 28 धावा कराव्या लागतील. षटकामागे तुम्हाला 6 धावा घ्यावा, 12 धावा घ्यावा लागतील. सॉरी, 14 धावा घ्यावा लागतील. ये देखिए, फिर से एक बार कोशिश थी लेकिन नहीं बल्ले पर ले पाए. लेग स्टंप के काफी बार वाइड. फिर से एक बार देखिए, बैक टू बैक 2 वाइड. क्या ये परेशानी
परेशानी बन चुके हैं या तो प्रेशर आ चुका है, कुछ बता नहीं सकते। हमने देखा दो इसी वक्त बिल्कुल ही इस तरीके की गेंदबाजी की अपेक्षा बिल्कुल ही नहीं है। फिर से एक बार संदीप अपने गेंदबाजी मार्क पर, अगली गेंद शॉर्ट पिच गेंद थी लेकिन इस बीच देखा हमने बल्ले पर नहीं ले पाए। अच्छी वापसी उन्होंने की है, थोड़ा अंदर लिया था इस बीच गेंद को, उछाल थी, हुक करने की कोशिश असफल रहे। तर महत्वाच्या सामन्यामध्ये चांगली खेळी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत जयदास। चला थर्ड पंचाची मागणी केलेली आहे। बागुल सर, मी सांगू इच्छिते की हा जयदास जो आहे ना सध्या फलंदाजी करतोय, या फलंदाजाने VPL म्हणजे वडोदरा प्रीमियर लीग मध्ये अंतिम सामन्यामध्ये एक ड्रीम इनिंग खेळला होता आणि त्या संघाला अंतिम विजेतेपद दिलं होतं। चला पाहुणे आले पावसाच्या रूपाने, वरुण देव नाराज दिसतोय आपल्यावर। तो गेंदबाजी के लिए फिर से एक बार संदीप अपने गेंदबाजी मार्ग पर, शॉर्ट पिच गेंद, ओ हो ये बल्ले के बीचों बीच लिया, क्या गजब का शॉट, बेहतरीन 6 रनों के लिए। गेंद को उड़ाया हमने देखा मिड विकेट की दिशा में, और ये कोशिश की थी भले उन्होंने, लेकिन गेंद 6 रनों के लिए। अभी इक्वेशन हमारे स्कोरर हमें बताएंगे। हाँ? स्कोर हो चुका है 33 आणि 21 धावांची आवश्यकता आहे, त्यासाठी चेंडू शेष आहेत तुमच्याकडे 10 चेंडू 21 धावांची आवश्यकता। आने वाले 10 गेंदों में 21 रनों की आवश्यकता। अगली गेंद फुलटॉस गेंद थी लेकिन नहीं मिडल कर पाए, गेंद सीधी जाएगी मिड विकेट की ओर, लेकिन अच्छी फील्डिंग। ओ हो ये मौका था उनके पास, यस फायदा उठाया। थ्रो जरा विकेटों पर आती तो करीबी मामला हो सकता था योगेश, लेकिन थ्रो काफी खराब। चला ना, आता दिलंय तर निर्णय पटकन मानून घ्या, थेंब थेंब पाणी परायला लागलेलं आहे ते, काही नाही सारखे सारखे निर्णय थर्ड अंपायरवर काय आहे। चला सामना सुरू करायचा आहे पंचांनी। इस बीच कॉलर से फोन आ चुका है कि बारिश हो रही है वहां। संदीप टाट्या, ये देखिए अगली गेंद ड्राइव किया है, मिड विकेट की गेंद जाएगी, दूसरे रन के लिए कोशिश करेंगे लेकिन दूसरी रन नहीं होगी। अच्छा थ्रो, जैसे ही गेंद हाथ में मिली फेंक दिया उन्होंने विकेट कीपर के पास। प्लीज ये देखिए योगेश, फिर से एक बार हमको कॉल आ चुका है कि कालेर में जोरदार बारिश हो रही है। बघा म्हणजे आलेले आहेत पाहुणे, ट्रॅफिक मध्ये फसलेले आहेत तिथे। गुरुनाथ भगत 36 18 धावांची आवश्यकता आहे। चेंडू शेष आहेत 8 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे। बघूया काय घडतंय। संदीप टाट्या राऊंड विकेटचा मारा करताना, आता कॉड बिहानची संधी आहे, तिथे झेल होत आहे, दीपक स्वतःच्या बंधूचा झेल पकडतोय आणि निलेश फेल। पुन्हा एकदा दाखवून दिलंय बाहुल सर, बडे मियाँ आखिर बडे मियाँ होते। दीपक यांनी झेल पकडलाय, छोटा बंधू निलेश नाराज होऊन बघा तंबूत परत आहे, कारण सामना जिंकून देण्याची संधी होती त्याच्याकडे। आता मात्र 7 चेंडू शेष आहेत आणि धाव पाहिजे त्या 18। 7 चेंडू शेष आहेत, हा चेंडू खूप महत्वाचा आहे, निर्णायक आहे। या चेंडूवर कुठलाही मोठा फटका येणं गरजेचं आहे, चौकार असो की षटकार असो। आने वाले 7 गेंदों में 18 रनों की आवश्यकता है। देखिए सभी के सभी खिलाड़ी जो है बाउंड्री लाइन पर चिपके हुए हैं। षटकार मारल्यानंतर अगली गेंद
हो ये देखिए उड़ाया, ये उड़ाया। 3-3 जन, क्या कोशिश की थी, लगभग बेहतरीन स्कोर। ओ बघू शकता तुम्ही क्षणचित्रामध्ये खरोखर अप्रतिम असा प्रयत्न केला होता. स्लॉट मध्ये चेंडू होता, जयदास पाटील यांनी भिडकावून दिला होता, मात्र तिथे डीप मिड विकेट सीमारेषेकडे टॉलमॅन विनीत जोशी बघू शकता चेंडू आला होता आणि खरोखरच उंचीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रयत्न थोडक्यामध्ये त्यांचे हुकलेला आहे. चेंडू सीमारेषे बाहेर पडलेला आहे. 6 धावा आणि धावसंख्या झाले 42. आता मात्र 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. लेकिन योगेश, मैं तो कहूंगा इंटरनेशनल क्रिकेट में जिस तरीके से कोशिश होती है, ठीक उसी तरीके से कोशिश की उन्होंने। बरोबर आहे, बरोबर सर सांगितलं. मॅक्सवेल असो, हार्दिक पंड्या असो, अँड्रो रसेल असो, पोलार्ड असो, अनेक खेळाडूंना आपण सीमारेषेवर असे क्षेत्ररक्षण करताना बघितलेलं आहे. मैक्यूलन को भी नहीं भूलेंगे, न्यूजीलैंड के काफी अच्छा कैच उन्होंने पकड़ा था। स्कोर अब तक का हो चुका है 42। अभी 6 चेंडू 12 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग. चेंडू मागे तुम्हाला 2 धावा करणं आहे. आने वाले 6 गेंदों में 12 रनों की आवश्यकता, कुछ भी हो सकता है। बघा सर, मी तुम्हाला म्हटलंच होतं जयदास जेव्हा मैदानात खेळत होता तेव्हा की हा खेळाडू असा खेळाडू आहे की माइंडने खेळणारा खेळाडू आहे. खरोखरच कुठल्या चेंडूवर फटकेबाजी करायची, कुठल्या चेंडूला सुरक्षात्मक अंदाजाने खेळायचं, याचा पुरेपूर्ण अभ्यास आहे जयदास याच्याकडे. लेकिन मानना होगा बारिश को, बारिश अब तक रुकी है। गेंदबाजी के लिए यहाँ पर संदेश आ चुके हैं और संदेश की कोशिश रहेगी कम से कम अपने ओव्हर में रन खर्च करने की. आणि संदेशसाठी सुवर्ण संधी आहे. 12 धावा करायच्या आहेत आणि 12 धावा जर करू दिल्या नाहीत तर संघ मालक विवेक पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. तो आने वाले 6 गेंदों में 12 रनों की आवश्यकता. स्ट्राइक पर बल्लेबाज जिनका नाम है मिलिंद. मिलिंद स्ट्राइक पर है. 6 गेंदों में 12 रनों की आवश्यकता. नेहरू की पहली गेंद बैकफुट पर गए, अपने फॉलो थ्रू में कोशिश थी, बॉल बैकड्राइव दूसरे रन के लिए दौड़ना चाहेंगे, लेकिन यहां पर देखिए ओहो क्या कोशिश है, क्या थ्रो है, क्या रोका उन्होंने गेंद को. जैसे ही गेंद हाथ में मिली उन्होंने फेंक दिया. दूसरे रन के लिए कोशिश की थी, लेकिन कॉलिंग देखिए, सबसे बड़ी कॉलिंग, उनको पीछे मुड़ करने को बताया. संदेश अभी भी गेंद स्ट्राइक पर रहेंगे जयदास. 5 गेंदों में 11 रनों की आवश्यकता. ऑन साइड पर, ऑफ साइड पर हमने देखा सभी खिलाड़ी जो है बाउंड्री लाइन को चिपके हुए, केवल 2 खिलाड़ी 38 सर्कल के भीतर. संदेश जयदास साठी शॉर्ट पिच गेंद थी, शॉर्ट पुल करने की कोशिश थी, नहीं बल्ले पर ले पाए. क्या गेंदबाजी कर रहे हैं ये संदेश है ना, उनको पूरा अनुभव है किस तरीके से गेंदबाजी होनी चाहिए, उनका अनुभव है. याआधी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता हा संदेश. 3 फलंदाजांना माघारी पाठवलं होतं. लेकिन यहां पर जूझते हुए देखिए उन्होंने चैलेंज को एक्सेप्ट किया है. ये देखिए फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, अपर कट करने की कोशिश, लेकिन अंपायर द्वारा वाइड. ये काफी महत्वपूर्ण रन है योगेश. खरोखर महत्वपूर्ण रन यांच्यासाठी आहे, फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. कारण आता समीकरण थोडस बदललेले धावा आहेत. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. बघूया काही घडू शकते. जयदास जोपर्यंत क्रीजवर आहे तोपर्यंत. अगली गेंद शॉर्ट पिच गेंद हवा में उड़ाया और ये गेंद सीधी जाएगी डिक्लेयर जोन में. और ये अंपायर हमसे जरूर बताएंगे. ओहो ये 4 रन, काफी महत्वपूर्ण स्ट्रोक. दीजिए
हो, चेंडू मात्र गॅदर करता आलं नाही. काय सामना आहे, सकाळपासून बागुल सर असेच सामने होत आहेत. प्रेक्षकांना हाडायला संधी नाही आहेत. हृदयाची स्पंदनं वाढवणारे सामने सकाळपासून होत आहेत. चला टीम मीटिंग घेऊ नका. मिलिंद नाश्ताकरांना चांगली रनिंग करत आहेत. काय बागुल सर कुठल्या संघाची बाजू सध्या आपल्याला वरचढ वाटते? देखिए यहाँ से अभी भी कोई बता नहीं सकता, लेकिन अगर एक आध बड़ा स्ट्रोक लग जाए तो मैच का रुख बदल सकता है. आणि निर्धाव चेंडू गेला तर सुद्धा मॅचचा रुख बदलू शकते. अगली गेंद संदेश द्वारा, ये देखिए, ओ हो ये कैच, क्या गजब का कैच उन्होंने लिया है और ये महत्वपूर्ण विकेट योगेश. आवाज करीत सुटलाय भूमिपुत्र बघा पेटून उठलाय हक्काचा आवाज करीत सुटलाय सहन करणार नाही छल सहन करणार नाही छल दिवसाई बनच्याच नावाचा होणार विमानतल दिवसाई बनच्याच नावाचा होणार विमानतल. धन्यवाद योगेश. मैं जरूर कहूंगा इस गाने को जिन्होंने रचा है उसकी सराहना करनी होगी. क्या गजब का गाना उन्होंने ये पूरा नक्कीच अतिशय सुंदर असं गीत सादर केलेलं आहे, लिहिलेलं आहे. त्या लेखकासाठी आणि गीतकारासाठी, गायकासाठी खूप खूप धन्यवाद असेल. तर इथे स्पीड ऑफ करायचं आहे. जयदास पाटील यांचं अमूल्य विकेट आणि अजय जोशी याची जबरदस्त तिथे कॅचिंग पाहायला मिळाली पॉईंटच्या ठिकाणी. आता एक चेंडू आणि समीर कांबेकर सांगतायत की कंपल्सरी 4 धावांची गरज. स्ट्राईक साठी सज्ज हरेश, आणि हरेशकडे क्षमता आहे. परेश काबूकर नंतर सर्वात जास्त ज्याचा सराव असेल तर हरेश याचा, आणि हेलिकॉप्टर शॉट साठी प्रसिद्ध आहे हाच तो हरेश चंद्रकांत पाटील. हो, काय सिच्युएशन मध्ये फलंदाजी आलेली आहे हरेश याला गरमागरमीच्या वातावरणात. हाय व्होल्टेज मॅच. भावेश भगत चला घाई करा. क्या ये चौका होने जा रहा है? क्या ये गोल्डन चौका लगाने जा रहे हैं? प्रश्न चिन्ह. सांगू शकत नाही. षटकार होऊ शकते, चौकार होऊ शकते, विकेट होऊ शकते, निर्धाव जाऊ शकते. काय दडलं या चेंडू मागे? एक गेंद और 4 रनों की आवश्यकता. पूरी नजरें लगी हुई यहां पर. ओहो ये गेंद उड़ाई. लगभग देखिए क्या जबरदस्त छक्का लगाया उन्होंने. ये पूरा उत्साह देखिए. बच्चा पार्टी क्या गजब का स्ट्रोक. चला अजून 2 सामने खेळवायचे आहेत. या षटकारासाठी कल्पेश काबूकर याच्याकडून तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर या चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आमचे छोटू बंधू घनश्याम. तर ही मॅन ऑफ द मॅच स्वतः घनश्यामने मॅच विनर हरेश याला दिलेले आहे. तर हरेश आपण यायचंय आणि लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे. कल्पेश काबूकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले हरेश याच्यासाठी. त्याआधी तर मी आमचे माजी सरपंच प्रकाश पांडुरंग पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण हरेशला
मॅन ऑफ द मॅच आणि 100 रुपये. आणि संदेश पाटील त्यांच्याकडूनही 100 रुपये. कल्पेश काबूकर यांच्याकडून 100 रुपये. संदेश राजाराम पाटील यांच्याकडून 100 रुपये. आणि बॅट, आणि ती जी बॅट आहे ना ती बॅट भिरूची बॅट आहे. तर निलेश मुकादम यांच्याकडून आणखी 100 रुपये. निलेश मुकादम अजून 100 रुपये आले. यशवंत अजून बक्षीस आहेत. रिव्हर्स स्वीप जो अप्रतिम खेळला होता रुपेश यांनी, त्याच्यासाठी रॉन कारभारी याच्याकडून 100 आणि आईदेवी क्रीडा मंडळाकडून 200 असे एकंदरीत 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रुपेश आपण या. रुपेश रुपेश कुठे आहेत? आपण या. त्यानंतर